नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आता अशी चर्चा महाराष्ट्रावर सुरू झाली की एकनाथ शिंदेचे जे खासदार आहेत 12-13 काय झाले ते पहिले 7, उद्धव ठाकरे गटाचे काय 6 आले, 8 आणि 6. तर या खासदारांमध्ये मंत्रिमंडळासाठी एकमेकावर हमरी तुमरी सुरू झालेली आहे. तसंच राज्याचा सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्यामध्ये सुद्धा आमदारांची हमरेतुमरी सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून आपल्या पक्षात घेतले खरे, मात्र त्यातल्या प्रत्येकाला मंत्रिपदाची अपेक्षा दाखवलेली आहे. प्रत्येकाला सांगितलेलं आहे की तुला मंत्रिपद मिळेल. तसंच जे एकनाथ शिंदेचे जे पूर्वीचे जे खासदार आहेत, जे 8 खासदार आहेत, मिलिंद देवरा सहित 8 खासदार आहेत, या 8 खासदारांना सुद्धा आशा लागून राहिलेली आहे की आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काहीतरी पद मिळेल, म्हणजे कॅबिनेट राज्यमंत्री काहीतरी भेटन, अशा अपेक्षेने हे सगळेजण बसलेत. मात्र एकमेकाचे पाय वाढायचं जे काम सुरू आहे ते मात्र सुरूच आहे. हे आता जे 8 होते त्यात अजून 6 मिसळले, म्हणजे एकनाथ शिंदेचे खासदारांची संख्या वाढलेली आहे. आणि वाढलेल्या खासदारांना आता त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की बाबा आता आपल्याला मंत्रिपद मिळणार आहे, आणि ते कधी मंत्रिपद मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यसभेवर जे घेतलेले खासदार सुद्धा आहेत त्यांना सुद्धा वाटतंय की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये घ्यावं. म्हणजे ह्या सगळ्या खासदारांमध्ये आता चढाओढ लागलेली आहे. मी जाणार का, तू जाणार का, कोण जाणार. मग यात आता एकनाथ शिंदे काय पर्याय काढतात, या सगळ्यांनाच गपगार बसवतेत. तर या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तसंच एकनाथ शिंदेच्या कोणत्या मंत्र्यावरती खासदारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे, मग त्या खासदाराला वगळलं गेलं, म्हणजे तुझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्याच्यामुळे तुला घेता येणार नाही मंत्रिमंडळामध्ये. मग ह्याच्यामध्ये क्लीन कोण आहे, तर किती जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, मंत्रिमंडळात जाण्यासाठी कोण कोण इच्छुक आहे, तर कोण जाऊ शकतं खरंच, किंवा कोणाची वर्णी लागू शकते खरंच की बाबा ह्याला मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाऊ शकतं. या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि हा व्हिडिओ आपण संपूर्ण जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं कोणाची वर्णी लागू शकते, यांच्यामध्ये कशी भांडणं सुरू झालेली आहेत आता ह्या सगळ्या खासदारांमध्ये, हे सगळं आपल्याला नक्की ह्याच्यातून या व्हिडिओमधून समजून येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये जे राजकारण सुरू आहे सध्याचं, हे अतिशय खालच्या पातळीवरती, गलिच्छ पातळीवरती सध्याचं राजकारण सुरू आहे. त्यामध्ये एकमेकाचे पक्ष फोडणे, एकमेकावरती कुरघोड्या करणे. उद्धव ठाकरेंचा 2दा पक्ष फोडला, अक्षरशः 2दा पक्ष फोडला, म्हणजे शिवसेना पार संपवून टाकायची, नेस्तनाबूत करायची अशी शपथ एकनाथ शिंदेंनी घेतलेली आहे. आणि एकनाथ शिंदेंना सुद्धा संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करते, म्हणजेच देवेंद्र फडणवीस. आता देवेंद्र फडणवीसांना केंद्रात कसं तरी ढकलून लावायचं आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती आपण दावा करायचा, असा प्रयत्न हा एकनाथ शिंदेचा आहे. मात्र एकनाथ शिंदेचा पक्ष वाढू नये ह्याच्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतात. एकनाथ शिंदेची ताकद मर्यादित राहावी, अबाधित राहावी, ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे. आता उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या पक्षात सामील झालेले आहेत. अजून ते सामील झाले नाही. जे गोदी मीडिया आहे ही बातम्या हायजॅक करते, काहीतरी बातम्या उडवते. आता ह्याला उद्धव ठाकरे गटाचे जे अरविंद सावंत आहेत त्यांनी केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे. केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार, आणि त्यांनी जे बसवलेला लोकसभा अध्यक्ष आहे, स्पीकर, त्या स्पीकरला पत्र दिलेलं आहे की सूची 10 म्हणजे कलम 10 प्रमाणे, म्हणजे हे जे राजकीय पक्षांसाठी जे कायदे आहेत त्यामधलं कलम 10 प्रमाणे असं म्हणता येईल की ज्या पक्षाचे खासदार फुटलेले आहेत तो पक्ष जोपर्यंत ह्यांना मान्यता देत नाही तोपर्यंत तो गट मानता येणार नाही, किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन होता येणार नाही, असं कलम 10 मध्ये म्हटलेलं आहे. तर या कलम 10च्या आधारे त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेलं आहे की आमची अशी काही इच्छा नाही की या लोकांनी दुसऱ्या पक्षात जावं किंवा स्वतंत्र गट स्थापन करावं, अशी आमची इच्छा नाही, म्हणून यांना मान्यता देऊ नये. आता हा कायद्याचा पेच निर्माण झाल्यामुळं
लोकसभा अध्यक्षांनी ह्यांच्या गटाला अजून मंजुरी दिलेली नाही किंवा ह्यांना सांगितलेलं नाही की तुम्ही त्या पक्षामध्ये विलीन व्हा, असं सुद्धा सांगितलेलं नाही. आता ही न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे. त्यातच हे खासदार फुटले म्हणजे प्रत्येकाला आमिष दाखवलं गेलं की तुला कॅबिनेट मंत्री, तुला राज्यमंत्री, तुला कॅबिनेट, तुला राज्य, तुला काहीतरी मोठ्या पदावरती घेतो, तुला 100 कोटी, तुला 200 कोटी, असं सांगून हे सगळे खासदार फोडलेले आहेत. पैसे ते पैसे बी मिळतील ह्यांना वाटलं आणि आपण खासदार होऊ, आता मंत्री बी होऊ, म्हणजे आपण केंद्रामध्ये मंत्रिमंडळात मंत्री होऊ, असं ह्या सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे गटाचे जे प्रतापराव जाधव आहेत, आता केंद्रीय मंत्री आहेत, बुलढाण्याचे राज्यमंत्री आहेत. आता त्यांना असं वाटलेलं आहे की बाबा हे उगच आले ते आपल्या पक्षामध्ये, आता आपल्या मंत्रिपदावरती गच्छंतर येणार, ह्यामुळे ते सुद्धा नाराज झालेले. त्याचबरोबर जे पहिले खासदार आहेत त्या खासदारांना आता असं वाटायला लागलेलं आहे की बाबा आता जर हे 6 खासदार आले म्हणजे जे काय मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणार होतं ते ह्यापैकी एकाला घ्यावं लागणार आहे. आता म्हणजे बघा ठाण्याचे जे खासदार आहेत नरेश मस्के यांना वाटलं होतं की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये चान्स मिळेल, मात्र एकनाथ शिंदेच्या चिरंजीवाचं नाव श्रीकांत शिंदे हे पुढे आले कल्याण. बघा एकनाथ शिंदेचे खासदार किती ते सुद्धा आज आपण प्रथमतः बघू. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत, प्रतापराव जाधव बुलढाण्याचे खासदार आणि ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत, श्रीरंग बारणे हे मावळचे खासदार आहेत, धैर्यशील माने हे हातकलंगलीचे खासदार आहेत, संदीपान भुमरे हे जालन्याचे खासदार आहेत, नरेश मस्के ठाण्याचे खासदार आहे, रवींद्र वायकर ईशान्य मुंबईचे खासदार आहे आणि मिलिंद देवरा दक्षिण मुंबईचे खासदार आहेत. तर 2026 मध्ये म्हणजे आता काल परवा बघा ठाकरे गटातून जे 6 खासदार गेलेले आहेत त्याच्यामध्ये संजय पाटील आहे परभणीचा, संजय देशमुख आहे यवतमाळचा, भाऊसाहेब चौरे आहे शिर्डीचे, ओमराजे निंबाळकर आहे धाराशिवचा, संजय दिना पाटील आहे ईशान्य मुंबईचा आणि नागेश पाटील आष्टीकर आहे हिंगोलीचा. म्हणजे हे एकनाथ शिंदेकडे 6 खासदार गेलेले आहेत. या 6 खासदारांची आणि या वरच्या खासदारांची अक्षरशः तुफान मारामारी म्हणायला लागलं. आता हे एकमेकाला शिव्या घालत असतील मनातल्या मनात, आयला हे उगाच आले ते म्हणत असतील आमच्या पक्षात आणि हे आल्यामुळं आता आम्हाला काही चान्स मिळणार नाही. वरचे जे खासदार आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षातले निवडून आलेले 7 त्यांना वाटत असेल की बाबा आता जर ह्या प्रतापराव जाधवाचं केंद्रीय मंत्रिमंडळ पद 2.5 वर्षाने जाईल आणि आपल्या कोणाला तरी मिळेल असं वाटत होतं, मात्र आता ह्यात 6 वाटेकरी आलेले आहेत, त्याच्यामुळं ह्या 6 जणांना त्यात समाविष्ट करून घ्यावा लागणार आहे आणि आपला पत्ता कट झालाय असं ह्या सगळ्यांना वाटायला लागलेला आहे. तर एकनाथ शिंदेचे जे आमदार निवडून आलेले आहेत 57 आमदार निवडून आलेले आहेत, त्यापैकी काही मोजक्या जणांची नावं आपण ऐकू. एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचखाडा ठाणे मधून निवडून आलेत, उदय सामंत रत्नागिरीतून आलेत, गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मधून निवडून आले, दादा भुसे मालेगाव बाह्य मधून आले, शंभूराज देसाई पाटण मधून आले, संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम मधून आले. आता हे जेवढे मी नावं घेतले हे सगळे मंत्री आहेत आता सध्याचे. तसंच ज्यानं शिवसेना फोडीला जो कारणीभूत ठरले ते तानाजी सावंत, ज्यांनी उद्धव ठाकरेची शिवसेना फोडायला पहिल्यांदा सुरुंग लावला, त्यांना मंत्रिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंच्या अगोदर घेतलं होतं, त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही म्हणून त्याचा राग म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आणले. ईडीचं नोटीस काढलं एकनाथ शिंदेना अगोदर. बघा एकनाथ शिंदेना ईडीचं नोटीस आलं होतं आणि ईडीचं नोटीस आल्या आल्या एकनाथ शिंदेनी सांगितलं की मी पक्ष सोडतो. तानाजी सावंतनी यांनी सगळं मिटिंग केली फडणवीसांसोबत आणि 40 आमदार घेऊन गुवाहाटीला पसार झाले. याचा मूळ मास्टर माइंड हे तानाजी सावंत आहे या सगळ्या गोष्टीचं. त्या तानाजी सावंतला आता एकनाथ शिंदेनी सुद्धा डावललेलं आहे. परांडा मतदारसंघातून ते निवडून आलेले होते. पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये 22च्या घेतलं, मात्र 24च्या मंत्रिमंडळामध्ये डच्चू दिला आणि आता ते कावऱ्या वावऱ्या होऊन जोर जोराने ओरडत, म्हणजे मंत्रिमंडळात घेतलं नाही ह्याचा राग प्रचंड तानाजी सावंतला आहे. हे एकनाथ शिंदेना काय करू, असं खाऊन टाकू का काय करू असं त्यांना वाटतंय. म्हणजे मी सगळी शिवसेना उभी केली, मी फोडायला सगळं कारणीभूत आहे, मी फोडू लागलो ह्यांना, वजं उचलू लागलो चोराला गठोळं आणि मलाच बाजूला काढलं, मलाच वाटा देण्यात हे सत्तेचा, असं म्हणून त्याचा अक्षरशः तिळपापड झालाय. त्याचबरोबर अब्दुल सत्तार शिल्लोडचा आमदार, त्याचं सुद्धा असंच झालंय. अब्दुल सत्तारला सुद्धा बाजूला केलं गेलं. अब्दुल सत्तार सुद्धा एवढे प्रचंड रागाला गेलेले आहेत एकनाथ शिंदेवरती की
त्यांना वाटतंय की बाबा मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो औरंगाबादचा, ते सोडून मी शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या गेलो, तिथं मंत्री झालो, त्यांना सोडून तुमच्या सोबत आलो आणि मलाच बाजूला काढलं गेलंय, म्हणून हे लोक सगळे अक्षरशः तुटून पडतात एकनाथ शिंदेवर. पण पर्याय नाही काय आता. आपण जर कालवा करावं तर ईडीची, सीबीआयची, कोणाची तरी नोटीसची आणि जेलमध्ये बसावं लागेल, म्हणून आपलं गप बसलेत. म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन हे लोक करतायत आता. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ ह्या सगळ्या आमदारांवरती एकनाथ शिंदेच्या आलेले, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्यावरती आलेली आहे. तसंच ते महेंद्र थोरवे सुद्धा कर्जचं त्यांचं सुद्धा तसंच झालेलं आहे. भरत शेठ गोगावलेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलंय. त्यांना वाटत होतं आपल्याला राज्यमंत्री काहीतरी भेटल तरी बाबा, पण भेटलं नाही. तिकडे ते कोल्हापूरचे प्रकाश आंबेडकर राधानगरीचे, त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं, त्यांना आरोग्यमंत्री बनवलं गेलं. मात्र त्या संजय गायकवाड बुलढाण्याचे, ते तर बेक्षाव करणारा मंत्री आमदार आहे, मंत्री तर केलंच नाही. आणि त्यांना वाटत होतं की आपल्याला मंत्री करावं असं वाटत होतं, मात्र काय केलं गेलेलं नाही. तर ते सुद्धा बघा सारखं त्या हॉटेलवाल्याला मारते, याला मारते, त्याला मारते, शिव्या घालते. मात्र त्यांना वाटलं की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल, त्यांना सुद्धा डावललं गेलेलं आहे. ते सुद्धा नाराज आहे. सदा सरवणकर आहे, किरण सामंत आहे राजापूरमधनं, ते यांना शिवसेनेच्या नेत्याला पाडून निवडून आले. तर आता बघा विधान परिषदेचे जे आमदार होते उद्धव ठाकरे गटाचे सचिन आहेत, ते सुद्धा ठाकरे गटातून शिंदे गटात गेले, आधी विधान परिषदेचे उपाध्यक्ष जाऊन बनलेले आहेत. असे म्हणजे बरेच लोक ही उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेकडे गेली. त्याचबरोबर आता उद्धव ठाकरेंकडे बघा सध्या विधान परिषदेचे फक्त अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, अभयंकर आणि सुनील शिंदे एवढे 5च जण राहिले. 6 होते त्यातले 5च जण राहिले. म्हणजे किती भयानक बघा. एकनाथ शिंदेच्या गटाला 81 जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी 57 जागा विधानसभेला निवडून आल्या. तर लोकसभेला सुद्धा बऱ्यापैकी जागा मिळाल्या होत्या, फक्त अवघ्या 7च जागा एकनाथ शिंदेच्या निवडून आल्या. आता एकनाथ शिंदेना ब्लॅकमेल कसं केलं गेलं बघा. एकनाथ शिंदेवरती थेट FIR अजून ईडीचा दाखल झाला नाही, मात्र नोटिसा निघालेल्या होत्या. श्रीकांत शिंदेला निघाल्या होत्या, एकनाथ शिंदेना नोटीस निघाली होती. एकनाथ शिंदेची पत्नी लता शिंदे यांना सुद्धा नोटीस निघालेली होती. आता IT ची सुद्धा नोटीस आलेली आहे त्यांना, इन्कम टॅक्स विभागाची. आणि बघा एकनाथ शिंदेवरती जे आरोप केले गेलेले आहेत 2026 मधले गणेश नाईकांनी, दोस्तोर खुद्द भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत गणेश नाईक, नवी मुंबईचे, त्यांनीच आरोप केलेले. ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी CIDCO मध्ये फ्लॅट घोटाळा, कोविड घोटाळा, ऑक्सिजनच्या गैरव्यवहारा, म्हणजे असे आरोप केलेले आहेत भाजपनं सुद्धा. तसंच खासदार फोडण्यामध्ये आता काल परवा ते 100 कोटी खासदारांना दिले. अंजली दमानी यांनी आरोप केलेले एकनाथ शिंदेवरती. बाकीचे जे मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं एकनाथ शिंदेवरती किती आरोप आहेत. झारखंड दारू घोटाळा असेल किंवा आंबोलेचा घोटाळा असेल 800 कोटींचा श्रीकांत शिंदेवरती, असे जवळपास 12-13 आरोप हे एकनाथ शिंदेवरती आहेत. त्याची चौकशी जरी सध्या होत नसली तरी येणाऱ्या काळामध्ये चौकशी होणार नाही असंही नाही, चौकशी सुद्धा होणार. आणि सरकार बदलल्यानंतर मात्र एकनाथ शिंदेचं अवघड होईल. तसंच हे जे फुटलेले आहेत, ज्यांनी फोडलेलं आहे त्यांचं सगळ्यांचं अवघड होईल. म्हणजे अख्खं भारतीय जनता पक्ष जेलमध्ये बसल अशी सध्याची स्थिती आहे सरकार बदलल्यानंतर. मात्र सध्या तरी ते अजून तरी तसंच आहे. तर एकनाथ शिंदेचं बघा वादग्रस्त एकनाथ शिंदेसाठी किती मुद्दे राहिलेले आहेत. संजय शिरसाटांचा नोटांच्या बंडलाचा तो प्रकरण असेल. संजय शिरसाट जे औरंगाबाद पश्चिम मधून जे आमदार आहेत, आता पालकमंत्री आहेत औरंगाबादचे, त्यांच्या मुलाच्या कंपनीसाठी हॉटेलचा लिलाव जो करण्यात आलेला होता त्याचं चौकशी असेल. नोटांचा बंडल असेल. अर्जुन खोतकरांनी शासकीय विश्रामगृहावरती घेतलेली खंडणी असेल. त्याचबरोबर संदीपान भुमरे यांच्या सुद्धा घोटाळ्याची चौकशी बाहेर आलेली होती. त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने 250 एकर जमीन, त्यांनी घोटाळे केलेले, दारूची दुकानं, हे सगळं बाहेर आलेलं होतं. तसंच संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार, ते जे शिव्या घालतं फोन करून किंवा आणतं त्या वेटरला वगैरे मारतं बुक्का बिक्का, त्याच्यामुळे सुद्धा वादग्रस्त आहे. त्याचबरोबर मीडियाच्या रिपोर्टनुसार बघा एकनाथ शिंदेच्या गटातील 4 ते 5 जे प्रमुख नेते आहेत, म्हणजे संजय शिरसाट, अर्जुन खोतकर, बुमकर, गायकवाड, उदय सामंत,
पुन्हा परिवहन मंत्री, अशा लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत बघा. अशा लोकांवरती म्हणजे बऱ्याच एकनाथ शिंदेच्या जवळपास 12-13 आमदारांवरती, 13-14 आणि काही खासदारांवरती आरोप आहेत यांच्यावरती की हे भ्रष्टाचारामध्ये आहेत असं एकंदरीत सांगितलं जातं. आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येऊ शकतात? आता सध्या त्यांच्याकडं एक राज्यमंत्री आहे, ते प्रतापराव जाधव राज्यमंत्री म्हणून आहेत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये. आता एकनाथ शिंदेंना वाटतं की आपण हे 6 खासदार फोडून आणलेले आहेत आणि त्यामुळं आपलं वजन वाढलेलं आहे, लय मोठं वजन वाढलंय. ते अमित शहाच्या भेटीला सारखं जातात, परंतु बघा एक शिवसैनिक कधीही भाजपच्या पायाशी लोटांगण कधीही त्यानं घेतलेलं नाही. शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरेला वंदनीय, बाळासाहेब ठाकरेंना तो मानत होता आणि जो काही निर्णय व्हायचा तो मातोश्रीवरती व्हायचा. मात्र आता एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे, या शिवसेनेचं सगळे सूत्र अमित शहा यांच्या दरबारातून हालतात, हेही तितकंच खरंय. आता ते पण मी तुम्हाला दाखवतो. एकनाथ शिंदेचा एक व्हिडिओ आहे परवाचा. एकनाथ शिंदे काय म्हटले की मी दर्शन घेण्यासाठी अमित शहा यांचं गेलो, असं त्यांनी म्हटलेलं एक तुम्हाला मी वक्तव्य दाखवतो. म्हणजे एकनाथ शिंदेचं ते वक्तव्य वादग्रस्त ठरलेलं आहे की बाबा एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आहेत आणि ते ह्यांचं दर्शन घ्यायला अमित शहाची भेट बघा. पहिल्या व्हिडिओ सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. अमित शहाचे आशीर्वाद घ्यायला शिवसेनेचा नेता जातोय. ज्या अमित शहाला 2 दिवस मातोश्रीच्या बाहेर उभं केलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी, त्याच अमित शहाच्या पायाशी लोटांगण घालते शिवसेना. बघा हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणाले असेल बघा, तिकडे जाऊन अमित शहाचा आशीर्वाद घेतात. काय कुठे ठेवले तुम्ही ही शिवसेना? नक्की विचार. बघा नमस्कार. म्हणजे ही परिस्थिती बघा. महिला सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. म्हणजे शिवसेनेची अवस्था काय झालेली सध्याची हे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवरून दिसतंय की शिवसेनेच्या दारी राष्ट्रपती सुद्धा येत होता त्या मातोश्रीवरती. आज त्या मातोश्रीची शिवसेना एकनाथ शिंदेंनी पळवली, चिन्ह नाव सगळं, आणि ते अमित शहा यांचे आशीर्वाद घ्यायला गेले. म्हणजे किती विशेष आहे. आणि ह्याच्यावरती सडकून अशी टीका महाराष्ट्रातून होती, देशातून होती. अमित शहाचे आशीर्वाद घ्यायला गेले. ज्या अमित शहांना बाळासाहेब ठाकरेंनी 2 दिवस मातोश्रीच्या बाहेर बसवलं होतं भेटीसाठी, आणि ज्या नरेंद्र मोदींना ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी कारवाई करणार होते, मंत्रिपदावरून काढणार होते, मुख्यमंत्री पदावरून, त्यावेळेस गोधरा हत्याकांडामध्ये, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की नरेंद्र मोदींना काढू नका. आणि त्याच नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आज शिवसेना सगळी संपुष्टात आणलेली आहे. तर बघा आता मंत्रिपदाचं जर म्हटलं, आता एकनाथ शिंदेच्या ज्या खासदार आहेत, ह्या खासदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीकेस लागलेले आहेत. तू जाणार का, मी जाणार, मलाच जायचंय, मलाच मंत्री व्हायचंय, अभी नाही तो कभी नाही, अशा पद्धतीचं सध्याचं सत्र सुरू आहे. आणि यामध्ये बघा मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी करतायत, सारखं दिल्लीला जात आहेत, अमित शहाला भेटतायत, अमित शहाच्या पाया पडतायत, अमित शहाचा आशीर्वाद घेत आहेत की ही शिवसेना जी आहे ही सगळीच्या सगळी शिवसेना अमित शहा चालवत आहेत. त्याच्यामुळं अमित शहा यांचे आशीर्वाद घ्यायला एकनाथ शिंदे वारंवार जात आहेत. आणि त्यांनी सांगितलंय सुद्धा, आता व्हिडिओ सुद्धा आपण बघितला की अमित भाईंचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. म्हणजे एक कट्टर शिवसैनिक कुठल्याही पक्षाचे आशीर्वाद घ्यायला कधीही जात नाही, कधीही गाठीभेटीसाठी जात नाही.
म्हणजे हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. तर एकनाथ शिंदेच्या आता जो मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकनाथ शिंदेचे जे प्रयत्न सुरू आहेत सध्याचे, की आम्हाला स्थान मिळावं, आम्हाला कमीत कमी 2 मंत्री मंत्रिपद मिळावे, कारण की आपल्याकडे आता पहिले 7 आणि हे 6 असे 13 खासदार आहेत. तर 13 खासदारांपैकी 2-3 मंत्रिपद मिळावं ह्याच्यासाठी एकनाथ शिंदेचं लॉबिंग सुरू आहे. तर मंत्रिमंडळामध्ये चान्स कोणाला मिळू शकतो अशी एक सूचक माहिती आलेली आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 2 मंत्रिपद मिळणार आहेत केंद्रातले, आणि त्यामध्ये 1 राज्यमंत्री आणि 1 कॅबिनेट मंत्री. आता ह्याच्यामध्ये गोची अशी झालेली आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देऊ, पण आम्हाला त्या पाठिंब्याच्या बदल्यात काय देणार. आता महाराष्ट्राला मंत्रिपद किती द्यायची हा सुद्धा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाला कमीत कमी 1 तरी मंत्रिपद द्यावं लागणार आहे, भाजपला 1 किंवा 2. एकनाथ शिंदेना जर 2 द्यायची म्हणलं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जर 1 मंत्रिपद द्यायचं म्हटलं तर मात्र महाराष्ट्रातच 5-6 मंत्री होत्यात. तर एवढं मंत्री काय कामाचं. म्हणून एकनाथ शिंदेना जे 2 मंत्रिपद द्यायची ती त्यापैकी 1च मंत्रिपद मिळू शकतं. आता 1 जर मंत्रिपद मिळालं तर ते द्यायचं कोणाला, आणि कॅबिनेट मिळेल मग दुसऱ्या खासदारांना देण्यापेक्षा आपल्या चिरंजीवाला द्यायचं, चिरंजीवाची सोय करायची. असा एकनाथ शिंदेचा प्रयत्न आहे. इतर कोणाला द्यायचं नाही, तर श्रीकांत शिंदेनाच कॅबिनेट मंत्री म्हणून घ्यायचं आणि त्यांच्याकडे द्यायचं, आणि ठाकरे गटातून आलेले जे नुकतेच 6 खासदार आहेत त्यापैकी एकाला राज्यमंत्री करायचे. पण जर 1च कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तर हे 6च्या 6 खासदार बसले वाट बघत, म्हणजे 6 खासदारांचा पोपट झाला असं एकंदरीत होऊ शकतं. आता हे 6 खासदार तर अपेक्षेने बसलेलेच. आता ह्याच्यामध्ये मंत्रिपदाचं ऑफर म्हणजे सांगितलेलं आहे की ओमराजे निंबाळकरला सांगितलं योग तुला कॅबिनेट मंत्री करतोय, तो आमच्याकडे आहे आणि 200 कोटी धर आला इकडं. पुरात संजय दिना पाटील त्याला सांगितलं की तुला मंत्री करतो, ये इकडं पैसे बी घे. नागेश पाटील आष्टीकर त्यांना सांगितलं मंत्री करतो, पैसे घे. संजय जाधव यांना सांगितलं ये इकडं मंत्री करतो. संजय देशमुखाला सांगितलं मंत्री करतो. भाऊसाहेब वागचौर यांना सांगितलं मंत्री करतो. आता हे सगळेच मंत्रिपदासाठी गेलेले आहेत. आता ज्या वेळेस केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल ना त्यावेळेस मात्र ह्या सगळ्या खासदारांची मारामारी लागल, कपडे फाटोस तर मारामारी होईल असं चित्र आहे. त्यात आता हे जे पहिले खासदार आहेत ते सुद्धा खासदार म्हणायला लागले, ह्याच्या आईला म्हणले असते की ह्यांना नवीन आलेल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं जातंय मग आपलं काय, असं म्हणून ते सुद्धा आता नाराज होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ते सुद्धा म्हणतील की बाबा हे आता अवघड झालेलं आहे आणि आपल्याला मंत्रिमंडळात घेतात का नाही. आता त्यातच या एकनाथ शिंदेने काय केलंय, 14 जुलै रोजी हे उद्धव ठाकरे गटातनं जे काही 6 खासदार आलेले आहेत त्यांना अमित शहाच्या भेटीला घेऊन गेले. त्यांना नेहून अमित शहाला भेटवलं. आता त्यांना भेटवल्यामुळे हे 7 खासदार नाराज झालेला का आम्हाला अमित शहाकडे नेलं नाही, ह्यांना अमित शहाकडे घेऊन गेले आणि 17 जुलैपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं होतं. पण होणार नाही, कारण की हे आंदोलन चालू आहे देशभर. मंत्रिमंडळाचा राजीनामा मागितलेला आहे लोकांनी, त्यातच सगळा गदारोळ झालाय, गोंधळ झालाय देशामध्ये. आणि मोदी सरकारला वाटतंय एकदा का ह्यांचं राजीनामा घेतलं तर परत लय अवघड होईल, म्हणून सध्या ती परिस्थिती अशीच चालली, लगे रहो लगे रहो लगे रहो चालू आहे. आणि त्यात 2.5 वर्ष अजून पूर्ण झाली नाही सरकारला. म्हणजे 2.5 वर्ष बघा, 3ऱ्या महिन्यात निवडणूक झाली होती 2024च्या आणि आता 7वा चालू आहे, म्हणजे अजून 2 महिने टाइम आहे. त्याच्यामुळे अजून 2 महिने मंत्रिमंडळ विस्तार होईल का नाही सांगता येणार नाही. आणि जरी झाला तरी एकनाथ शिंदेच्या हे जे खासदार गेलेले आहेत उद्धव ठाकरे गटाचे त्यांचा मात्र हिरमोट होताना आपल्याला दिसतोय. आणि ह्या खासदारांची मात्र एकमेकावर कुरघोडी करण्याचं राजकारण सुरू आहे आणि मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार नाही म्हणून कमालीचे हे सगळे नाराज झालेले आपल्याला दिसतात. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.